श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या वार आहे रविवार, दिनांक आहे 29 मार्च आणि या दिवशी आलेली आहे कामदा एकादशी. तर एकादशी तिथी ही प्रत्येक महिन्यामध्ये 2 वेळा येते. एक कृष्ण पक्षामध्ये येते आणि एक शुक्ल पक्षामध्ये येते. तसेच कामदा एकादशी जी आहे तर ती अत्यंत शुभ आणि महत्त्वाची मानली जाते. या एकादशीचं महत्त्व खूप अधिक पटीने सांगितलं जाते. कामदा एकादशीच्या दिवशी जर व्यक्तीने विधिवत पूजा अर्चा करून व्रत करून काही प्रभावी उपाय जर केले तर त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचं संकट अडचणी ह्या येत नाही. त्या व्यक्तीच्या संपूर्ण इच्छा ह्या पूर्ण होतात. अतिशय प्रभावशाली उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. सकाळीच आपल्याला या ठिकाणी असा हा एक दिवा लावायचा आहे. जर तुम्ही सकाळीच या ठिकाणी असा दिवा ह्या कामदा एकादशीला जर लावला तर घरात पैसाच पैसा येईल, गरिबी संपेल, 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल. इतका हा प्रभावी उपाय आहे. हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलचीच माहिती आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला देखील विसरू नका. तर पहा, उद्या रविवार आहे आणि योगायोगाने रविवारच्या दिवशी एकादशी आलेली आहे. रविवार आणि एकादशी हे दोन्हीही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. म्हणजेच भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे. त्यामुळे हा जो उपाय आहे तर तो हा उपाय अतिशय प्रभावशाली ठरणार आहे. त्यामुळे या दिवसाचं तुम्ही वाया न घालता या दिवसाचं सोनं करण्याचा प्रयत्न करा. कारण ही जी एकादशी आहे कामदा एकादशी, नावामध्येच या एकादशीच्या सर्व काही येते. कामदा एकादशी म्हणजे तुमचं जे काही काम आहे ते पूर्ण होण्याची एकादशी. यामुळे ह्या एकादशीच्या दिवशी ज्या घरामध्ये हा दिवा लावला जातो त्या व्यक्तीचे 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होते. त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये एखादा शत्रू असेल तर तो नष्ट होऊन जातो. हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला सकाळीच करायचा आहे. तर सकाळी हा उपाय कधी करायचा आहे? सकाळी 12 वाजण्याच्या अगोदर हा उपाय तुम्हाला करायचा आहे. 12 वाजण्याच्या अगोदर आपल्याला हा एक दिवा जो आहे तो या एका ठिकाणी लावायचा आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये दिव्याला विशेष महत्त्व दिलं जातं. आपल्या घरामध्ये म्हणजेच आपल्या हिंदू धर्मामध्ये दिव्याशिवाय कोणतीही पूजा ही पूर्ण होत नाही. दिव्याच्या साक्षीने सर्व पूजा सेवा ह्या केल्या जातात. दिवा हे ज्ञानाचे आणि प्रकाशाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते. दिव्याला सकारात्मक ऊर्जा प्रदान करणारा आणि आयुष्यातील गरिबी दारिद्र्यता दूर करणारा मानला जातो. जीवनातील अंधकार दूर करण्यासाठी दिवा हा लावला जातो आणि दिव्यामुळे जीवनात ज्ञानाचा प्रकाश येतो. दिवा घरामध्ये लावल्याने घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदायला सुरुवात होते. घरात लक्ष्मी ही कायम टिकून राहते. आपल्या घरामध्ये जर सतत पैशांच्या अडीअडचणी येत असतील, पैसा घरामध्ये आला तर तो टिकत नसेल, आलेला पैसा घरातून कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून बाहेर निघून जात असेल, ज्या ठिकाणी तुम्ही 5 रुपये कमवता त्या ठिकाणी 100 रुपये खर्च होत असतील, तुम्ही खूप कष्ट मेहनत करत आहात परंतु तुमच्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळत नसेल, म्हणजेच तुमची कष्ट मेहनत हे करूनही काही फायदा होत नसेल, तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत नसतील, कोणतंही महत्त्वाचं काम तुमचं पूर्ण होत नसेल, कोणतंही काम करायला गेलं की त्यामध्ये अपयशच येत असेल, किंवा तुमच्यावर एखादं कर्ज आहे आणि ते कर्ज फेडण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न करत असाल, तुम्ही ते कर्ज फेडण्यासाठी खूप प्रयत्न देखील केला असेल परंतु तुमचं ते कर्ज फिटलं जात नसेल. कधी कधी काय होतं की कर्ज फेडण्यासाठी आपण खूप प्रयत्न करतो परंतु आपल्याला योग्य तो मार्ग प्राप्त होत नाही. आपल्याला ते कर्ज फेडण्यासाठी आपल्याकडं हवा तसा पैसा येत नाही, आपल्या मेहनतीला कष्टाला यश मिळत नाही. म्हणूनच जर आपण असा हा उपाय जर या एकादशीच्या दिवशी जर केला तर आपल्या सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होतील, आपल्या प्रयत्नांना यश मिळेल, आपल्या प्रगतीचे मार्ग खुले होतात, घरातील वादविवाद, क्लेश, कलह, भांडणं हे सुद्धा दूर होतात. आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे. उद्या रविवार आहे 29 मार्च 2026.
या दिवशी कामदा एकादशी आहे आणि याच दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे। सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे, अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकून गंगाजल टाकून अंघोळ करायची आहे आणि स्वच्छ कपडे परिधान करून देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे। भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर त्यावरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे। मूर्ती नसेल, फोटो असेल, फोटोची पुसून घ्यायचा आहे, त्याची विधिवत पूजा करायची आहे। पिवळ्या कलरची फुलं अर्पण करायची, पिवळा नैवेद्य म्हणजेच केळी अर्पण करायची, पिवळ्या कलरची मिठाई अर्पण करायची। त्याचबरोबर तुळशीचे पानं देखील तुम्हाला भगवान विष्णूंना अर्पण करायचे आहेत आणि विधिवत पूजा धूपदीप अगरबत्ती लावून विधिवत पूजा ही करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे। तर पहा, तुम्ही उपवास करा किंवा नका करू, उपवास नाही केला तरी चालेल, परंतु तुमच्या घरातील व्यक्तीने हा एक उपाय जर केला तर संपूर्ण एकादशीचं फळ जे आहे तर तुम्हाला प्राप्त होईल। आता हा उपाय करण्यासाठी एक मातीची पंती घ्यायची आहे। मातीचीच पंती घ्या, त्यामध्ये 2 वातींची एक वात करून डबल कापसाची वात करून ती लावायची आहे। त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप तुम्हाला घालायचं आहे। जर तुमच्याकडे शुद्ध गाईचं तूप नसेल तर तुम्ही म्हशीचं किंवा कोणतंही साधं तूप टाकलं तरी चालेल। जर तुम्ही साधं तूप टाकलेलं असेल तर त्यामध्ये तुम्हाला त्या तुपाची शुद्धता टिकवण्यासाठी तुम्हाला हळद टाकायची आहे। आता तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे, तर त्या प्लेटमध्ये तुम्हाला हळद आणि कुंकवाच्या सहाय्याने एक स्वास्तिक काढायचं आहे। स्वास्तिकला 4 बिंदू, साईडच्या 2 रेषा द्यायच्या आहेत। त्यानंतर त्यावरती तुम्हाला एक मूठभर चणा डाळ ठेवायची आहे। त्या डाळीवर तुम्हाला एक दिवा, जो दिवा आपण तयार केलेला आहे तो दिवा ठेवायचा आहे। आता हा दिवा देवघरासमोर तुम्हाला लावायचा आहे। देवघरासमोर भगवान विष्णूंची मूर्ती असेल, बाळकृष्णाची मूर्ती असेल, त्यासमोर तुम्हाला हा दिवा लावायचा आहे। त्या दिव्यामध्ये 2 अखंड फुलाच्या लवंगा, 2 कापूर वड्या टाकायच्या आहेत। त्यानंतर हा दिवा लावल्यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला तिथेच बसून 108 वेळा गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे आणि 1 वेळा विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे। तर पहा, 1 वेळा गायत्री मंत्राचं 108 वेळा पठण करायचं आहे आणि 1 वेळा विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे। जर तुम्हाला वाचता लिहिता येत नसेल तर तुम्ही या गोष्टी यूट्यूबला लावून देऊन श्रवण केल्या तरी चालेल। त्यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे। तुमच्या आयुष्यातील ज्या काही समस्या असतील, अडचणी असतील, अडथळे असतील ते तुम्हाला दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे। आता तुम्हाला हा दिवा तुमच्या देवघराच्या तिथून उचलून तुमच्या घराचा जो ईशान्य कोपरा आहे त्या ईशान्य कोपऱ्यामध्ये तुम्हाला हा दिवा लावायचा आहे। ज्या घरामध्ये कामदा एकादशीला ईशान्य कोपऱ्यामध्ये दिवा लावला जातो त्या घरामध्ये कधीही कोणतीही गोष्टीची कमतरता भासत नाही। या दिशेमध्ये सकारात्मक ऊर्जा असते, ती देवांची दिशा मानली जाते आणि त्यामुळेच आपल्याला या ठिकाणी जर आपण दिवा लावला तर आपले सर्व दोष, अडचणी, भांडणं हे देखील दूर होतात। तर असा हा दिवा जर आपण ईशान्य कोपऱ्यामध्ये लावले तर घरामध्ये ऐश्वर्य प्राप्त होते, तसेच कुटुंबातील सर्व सदस्यांना आरोग्य चांगले राहते। हा दिवा लावल्यानंतर संध्याकाळपर्यंत चालू राहील एवढं तूप तुम्हाला त्या दिव्यामध्ये घालायचं आहे। तर अशा पद्धतीने जरी दिव्यामध्ये विजला तरी सुद्धा कोणतीही मनात शंका न आणता दिव्यामध्ये तेवढं तूप घालायचं आहे आणि दिवा परत प्रज्वलित करायचा आहे। तर अशा पद्धतीने हा दिवा जो आहे तर तो तुम्हाला ईशान्य कोपऱ्यात लावायचा आहे। तर अशा पद्धतीने दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे, हा दिवा जो आहे तर त्या दिव्यामधील ज्या वस्तू आहेत तर पहा, तुम्हाला त्या वस्तू ज्या आहेत म्हणजे त्यामध्ये लवंग असेल, कापूर असेल, तो कापूर विरघळलेला असेल, लवंग ज्या असतील त्या तुळशीच्या मातेमध्ये तुम्हाला दाबून द्यायच्या आहेत आणि त्या दिव्याखालची जी डाळ आहे, चणा डाळ, त्यावरती एक गुळाचा खडा ठेवायचा। ही डाळ आणि गुळाचा खडा हा तुम्हाला गाईला खाऊ घालायचा आहे। आता तुमच्या आसपास गाई नसेल तर तुम्ही ही चणा डाळ जी आहे तर ती तुमच्या घराजवळ एखादं मोठं झाड असेल त्या झाडाखाली नेऊन टाकायची आहे। तिथे असणारे सूक्ष्म कीटक, जीवजंतू, पशुपक्षी येऊन ती खाऊन जातील। जर तुमच्या घराजवळ एखादं केळीचं झाड असेल तर त्याखाली सुद्धा तुम्ही एक दिवा हा नक्की लावायचा आहे। तसेच तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली सुद्धा मोहरीच्या तेलाचा दिवा जर लावता आला तर नक्कीच या दिवशी लावायचा आहे, कारण पिंपळ वृक्षामध्ये संपूर्ण विष्णूंचं स्वरूप मानलं जातं पिंपळ वृक्षाला आणि त्यामुळे या दिवशी पिंपळ वृक्षाला तुम्ही नक्की असा हा दिवा लावण्याचा प्रयत्न करा। त्या झाडाला पाणी सुद्धा तुम्हाला अर्पण करा। तर चला इथेच थांबवते। माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।